नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत, की मराठी या विषयाचा वार्षिक नियोजन अहवाल इयत्ता 7वी. तर आता आपण काय करूया, की वार्षिक नियोजन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे 7वी. तर 7वीचा आपल्याला मराठी इयत्तेचा वार्षिक नियोजन अहवाल बघायचा आहे. तर आपल्याला मराठी ते सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला वीकमध्ये किती तासिक आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी 5 करतो. याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला त्याचा इंडेक्सचा फोटो टाकावा लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला गॅलरीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये 7वी इयत्तेचं मराठीचं इंडेक्सचा स्क्रीनशॉट स्टोअर करून ठेवायचा आहे. सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर तो फोटो इथे अपलोड होणार आहे. त्यानंतर तुम्हाला लर्निंग आउटकम्स म्हणजे तुमची अध्ययन निष्पत्ती म्हणजे गॅलरीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 2 अद्यनिष्पत्तीचे फोटो आहेत. त्यावर तुम्हाला पहिल्यावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला कंट्रोल या बटनावर क्लिक करून दुसरा सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक हे 2 फोटो अपलोड होतील. त्यानंतर तुम्हाला तुमचे वर्ष कधी स्टार्ट होते त्याची डेट लिहायची आणि वर्ष कधी समाप्ती होते त्याची डेट लिहायची आहे. वर्ष तुमचे स्टार्ट तुमची शाळा जर 15 तारखेला जर सुरू होणार असेल, तर 15/6/25 लिहायचं कारण मोस्टली शाळा ह्या 15 तारखेला सुरू होतात. जर कोणाची शाळा जर पुढे मागे चालू होणार असेल, तर तुम्ही ती डेट चेंज करू शकता. मग ती डेट डेट चेंज करण्यासाठी तुम्हाला या कॅलेंडर या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती डेट तुम्ही चेंज करू शकता. जसे की मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक्झाम शेड्यूल करायची आहे. जशी तुमची पहिली घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, पहिली सत्र परीक्षा, दुसरी सत्र परीक्षा. तशीच तुम्हाला त्या सत्र परीक्षा किंवा घटक परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये आहे, तो महिना तुम्हाला इथं लिहायचा आहे. आता समजा माझा पहिली घटक चाचणी ही जुलैमध्ये असेल, तर जुलैमध्ये मी इथं लिहिणार. जर माझी ऑगस्टमध्ये असेल, तर मी ऑगस्टमध्ये लिहिणार. जर पहिली सत्र परीक्षा ही तुमची ऑक्टोबरमध्ये नसेल आणि जर नोव्हेंबरमध्ये असेल, तर नोव्हेंबर तुम्ही सेट करू शकता. तसेच तुम्ही घटक चाचणी 2 आणि सत्र परीक्षा 2 तुम्ही तशी चेंज करू शकता. जर हीच असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही ह्या एरोवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथला एक मंथ सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रीड माय फोटोजवर क्लिक करायचं आहे. रीड माय फोटोजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे स्क्रीनशॉट अपलोड केलेले आहेत, ते इंडेक्स आणि अध्ययन निष्पत्तीचे, ते स्क्रीनशॉट ते एआय टूल काय करणार आहे, एआय एजंट काय करणार आहे, तर ते रीड करणार आहे बॅकएंडला आणि नंतर तुम्हाला रीड करून झाल्यानंतर तुम्हाला ते पुढच्या पेजवर नेणार आहे. तर त्यासाठी ते आता तुम्ही बघू शकता, की तिथं वर्किंग चालू आहे. चॅप्टर्स इंडेक्स पेजेस ते रीड करत आहे, बघत आहे. लर्निंग आउटकम्स काय आहेत ते बघत आहे. त्यानुसार तो डेटा तो रीड करणार आहे आणि तुम्हाला तो पुढच्या पेजवर घेऊन जाणार आहे आणि त्याचे चॅप्टर्स कोणते त्याने बरोबर घेतलेत का नाही ते दाखवणार आहे. तुम्ही आता बघू शकता तुम्ही पुढच्या पेजवर आला आहात. तर तुम्हाला पहिला धडा कोणता आहे, दुसरा, तिसरा हे सगळे धडे तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करायचे आहे. म्हणजे तुमची इंडेक्स आहे ती तुम्ही एका साइडला ओपन करा किंवा पुस्तक ओपन करून ठेवा आणि जे एआयने दिलेलं आहे, जे या वेबसाईटने दिलेलं आहे ते तुम्हाला दोन्हीकडे बघून टॅली करायचं की बरोबर आहे की नाही. काना, उकार, मात्रा काही चुकलं असेल तर ते तुम्ही तिथे चेंजेस करता. जसं की आता समजा मला इथे चेंजेस करता. मी जरा इंग्लिशमध्ये करत आहे. जर तुम्ही मोबाईलवर करत असाल तर तुम्हाला इझी जाईल, अजूनच इझी जाईल आणि जर तुम्ही लॅपटॉपवर करत असाल तर तुम्हाला इझी जाऊ शकतो. तुम्हाला भरपूर टूल आहेत. ते टूल यूज करून तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही इथं लिहू शकता. जसं की आता दुसरा चॅप्टर जर तुम्हाला चॅप्टर वर खाली झाले असतील, जर पहिला धडा आणि दुसरा धडा वर खाली झाला असेल, तर तुम्ही ते डिलीट या बटनावर क्लिक करून तो धडा डिलीट करू शकता आणि दुसरा धडा ॲड करू शकता. आता ॲड कसा करायचा, तर ॲड चॅप्टरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते थोडा वेळ म्हणजे दिसू शकतं इथं आता आणि तुम्ही स्क्रोल करायचं, खाली जायचं आणि बघायचं तुम्हाला इथं चॅप्टर ॲड झालेला दिसेल. हा जर चॅप्टर तुम्हाला डिलीट करायचा असेल, तर तुम्ही कसं डिलीट करणार आहे, तर ह्या डिलीट या बटनावर क्लिक करायचं आहे. तो डिलीट होऊन जाईल. जर तुम्हाला जर तो महिना जूनमध्ये शिकवायचा नसेल आणि जुलैमध्ये शिकवायचा असेल, तर तुम्ही ह्या ॲरोवर क्लिक करायचा आणि तो मंथ चेंज करायचा आहे. सेम तसेच सगळ्या धड्यांसाठी लागू आहे. तर हेच आता तुम्हाला अध्ययन निष्पत्ती तुम्हाला खाली दाखवेल. अध्ययन निष्पत्तीमध्ये पण तुम्हाला अध्ययन निष्पत्ती बरोबर लिहिली आहे की नाही हे तुम्हाला बुकमधून किंवा तुमच्या स्क्रीनशॉटमधून चेक करायचं आहे. त्यातला अध्ययन निष्पत्तीचा जो कोड असतो, कोड पण तुम्हाला बरोबर कोड म्हणजे काय तर 7.1.14 असा एक नंबर लिहिलेला असतो. तर तो नंबर तुम्हाला चेक करायचा आहे, की बरोबर आहे की नाही का चुकीचा आहे. जर चुकीचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेंजेस करू शकता. जसं आता मला इथं 2 असेल तर मी 2 लिहिणार आहे. 4 असेल तर तुम्ही तर 4च लिहा असे.
आणि जर तुम्हाला अद्यतन निष्पत्ती पण तुम्हाला जर वर-खाली झाली असेल, तुम्ही डिलीट करू शकता, ॲड करू शकता. ही पण सुविधा इथे आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये पण चेंजेस करायचे तुम्ही इथं पण चेंजेस करू शकता. आणि जर तुम्हाला ॲड आउटकम्स करायचे असतील, म्हणजे अद्यनिष्पत्ती जर ॲड करायची असेल, जर तुम्हाला वाटले की आता ह्याच्यात कमी अद्यनिष्पत्ती दिसत आहे, इथं अजून एक अद्यनिष्पत्ती पाहिजे होती, बुकमध्ये तर एक अजून एक्स्ट्रा दिसत आहे, इथं कमी दिसत आहे, तर तुम्ही ॲड करू शकता. आणि ॲड करायला तुम्हाला काय करायचं आहे, सेम तसंच जसं आपण ॲड 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 चॅप्टरवर क्लिक करायचं तसंच तिथं ॲड आउटकम्स असं एक बटन आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्हाला ॲड करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला खाली दाखवणार आहे, की वार्षिक नियोजन पूर्वावलोकन दिसत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जून महिन्यामध्ये तुम्हाला कार्यदिवस किती आहेत, किती धडे शिकवायचे आहेत, किती तासिका आहेत, ते तुम्हाला इथं सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही ऑक्टोबरमध्ये बघू शकता, नोव्हेंबरमध्ये बघू शकता, जानेवारी, फेब्रुवारी पूर्ण म्हणजे तुम्हाला बरोबर वर्षाचा म्हणजे जून ते एप्रिल हा पूर्ण वर्षाचा अहवाल तो ह्या म्हणजे नियोजनानुसार तुम्हाला बनवून देणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आता कन्फर्म अँड जनरेट प्लॅनवर क्लिक करायचं. ते केल्यानंतर ते आता प्रत्येक मंथनुसार तो डेटा तो घेणार आहे आणि तुम्हाला तिथे टाइप करून देणार आहे. कॅल्क्युलेशन करणार आहे, की बाबा कोणता धडा कोणत्या मंथमध्ये शिकवायचा आहे आणि कोणत्या मंथमध्ये किती धडे शिकवायचे आहेत आणि ते धडे कोणत्या प्रकारे शिकवायचे आहेत, कोणत्या कार्यपद्धती आपण यूज करणार आहोत आणि ते किती वेळा शिकवायचे आहे, किती तासिकेमध्ये शिकवायचे आहेत, याचे पूर्ण नियोजन हे आपल्याला एआय एजंट तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही. तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट अपलोड करायचे आहेत. ते तुम्हाला चेक करायचे आहेत, की बरोबर लिहिलेत की चुकीचे आहेत. जर चुकीचे असतील धड्यांची नावं किंवा लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. काना, उकार, मात्रा त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायचं आहे. सिक्वेन्स बघायचा आहे तुम्हाला, की पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा हा बरोबर आहे का? जर तुम्हाला वाटलं, की 5वा धडा आणि 4थ्या धड्यामध्ये वर-खाली झाला असेल, तुम्हाला ते डिलीट करायचं आहे आणि ॲड करायचं ॲड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ते तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, की थोडा वेळ वाट बघायची आहे, की हे पूर्ण मंथ ग्रीन टिकमध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि त्याचं रूपांतर ग्रीन टिकमध्ये झाल्यानंतर म्हणजे हिरव्या कलरमध्ये झाल्यानंतर ते तुम्हाला पुढच्या पेजवर घेऊन जाणार आहे आणि पुढच्या पेजवर मग तुम्हाला पूर्ण जो तुमचा वार्षिक अहवाल आहे तो लिहून येणार आहे. तर आता बघत आहात मित्रांनो तुम्ही, की तुम्हाला जानेवारी महिन्याचं वार्षिक नियोजन लिहायचं चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, की झाडांची नावं, कोळीण, थेंब आज हा पाण्याचा, कविता. परत आता ते रीड करत आहे. आता वदने कवळा घेता हे रीड करत आहे कविता. आता हे असेच ते एआय एजंट तुमचं काम करत आहे आणि तुमचं काम हे सोपं करत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की जो तुम्हाला कॅल्क्युलेशन करायसाठी जो वेळ लागणार आहे, तुम्हाला विचार करायला लागणार आहे. मी कोणत्या महिन्यामध्ये कोणता धडा घेऊ, ज्यामुळे माझं वर्षभरामध्ये माझं पूर्ण प्लॅनिंग होऊन जाईल. याचा तुम्हाला काही सुद्धा विचार करायचा नाही. तुम्हाला एक्झाम सुद्धा सेट करायची आहे, की कोणती एक्झामच्या आधी किती धडे मला शिकवायचे आहे, हे पण हे सगळं एआय तुम्हाला लिहून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता, की याच्यामध्ये तुम्हाला वार्षिक नियोजन इथे लिहून आलेलं आहे. मराठी या विषयाचं तुमचं संस्थेचं नाव आलंय, शाळेचं नाव आलेलं आहे. वार्षिक अध्यापन नियोजन असे पण लिहून आलेलं आहे आणि तुमचं नाव, विषय मराठी, 25-26 वर्ष, 7वी, तालुका माहिष्ट, जिल्हा सोलापूर ते झालं. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला इथं सुरू झालेलं आहे. त्यामध्ये जून महिना, तुमचा पहिला जून महिना चालू झाला. त्यामध्ये ते पहिल्या धड्यासाठी तुम्हाला 13 कार्यदिवस आहेत आणि प्रकरणाचं नाव पण त्यांनी दिलं आहे, जय जय महाराष्ट्र माझा गीत आहे आणि दिलेले तास किती आहे 7 आहेत आणि अध्ययन निष्पत्ती हे तुम्हाला 3 दिसत आहेत. हे 3 अध्ययन निष्पत्ती तुम्हाला त्याने डिव्हाईड केले आहेत ह्या कवितेनुसार किंवा गीतेनुसार. ते गीत तुम्हाला इथं दिसतच आहे त्याचं नाव. परत तुम्हाला पद्धती कसं अध्यापन केलं पाहिजे ते पण दिलेलं आहे. मूल्यमापन कसं करायचं, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काय करायचं हे पण दिलेलं आहे. तुम्ही आता खाली स्क्रॉल केलं तर तुम्हाला दिसू शकतं जून महिन्याचं दिसेल, जुलैचं दिसेल, नंतर तुम्हाला ऑगस्ट दिसेल. हे तुम्हाला सगळं असे दिसणार आहे. सप्टेंबर दिसेल. हे सगळं तुम्ही बघत आहात मित्रांनो आणि हे झाल्यानंतर तुम्हाला दुसरे सत्र चालू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये पण तुम्हाला डिसेंबरपासून तुम्हाला दुसरे सत्र दिसणार. त्यामध्ये पण कोणते चॅप्टर असणार आहे, कोणत्या मंथमध्ये कोणता चॅप्टर शिकवायचा आहे, ते पण तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे धडे. आता तुम्ही बघू शकता, की हे जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल, तर तुम्हाला डाउनलोड पी-डी-एफवर क्लिक करायचं. डाउनलोड पी-डी-एफवर क्लिक केल्यानंतर तुमची पी-डी-एफ ही डाउनलोड होणार आहे. आता आपण डाउनलोड करूया. आता ते डाउनलोड करत आहे. थोडा आपण वेळ बघू वेळ वेळ
थांबूया आणि आपल्याला ते रिपोर्ट डाउनलोड करून मिळेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, की तर तुमची जी अॅन्युअल रिपोर्टची जी फाईल आहे, ती डाउनलोड झालेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला फोल्डरमध्ये सांगतात, या फोल्डर या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट त्या फोल्डरमध्ये जाणार आहात. त्याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सॉरी वार्षिक नियोजन त्यानंतर तुम्हाला वार्षिक नियोजन हे पूर्ण दिसणार आहे, जसे तुम्ही आता पाहिले होते. ते तुम्हाला PDF फाईल फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे आणि ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि तुमच्या फाईलमध्ये अटॅच करायची आहे. तर आता मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या या वेबसाईटबद्दल जर काही किंवा चेंजेस असतील, तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्या चेंजेसचा आम्ही विचार करू. त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस करू. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काय ॲड करायचे असेल वेबसाईटमध्ये, तर ते पण तुम्ही आम्हाला सल्ला देऊ शकता किंवा सांगू शकता. तर हे सगळं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जे काही तुमचे तुम्हाला वाटत आहे ते आणि त्यानंतर आम्ही ते ह्या वेबसाईटमध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.